माते तुझे ध्यान आम्हास राहू, तुझे नाम अमुजे मुखासे येवो, माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्याच गुणास. स्वामी प्रकाशानंद आणि स्वामी कृष्णानंद यांच्या चर्चेचे हरीच्या चित्तावर झालेले गारूड काही केल्या कमी होत नव्हते. नियमित व्यवहार सुरू होऊनही नाशकातील आठवणी सारख्या स्मरणात येत होत्या. नाशिकमध्ये असताना मकर संक्रांत हा पर्वकाळ साध्य करताना गंगा स्नान करण्याचे पुण्यकर्म झाले होते. यावेळी स्वामी प्रकाशानंद जे म्हणाले होते ते हरीला आठवले. संक्रांत. संक्रांत म्हणजे सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश. हा तर अखंड सुरू असतो. दर महिन्याला संक्रांत असते, परंतु मकर राशीत सूर्यप्रवेश करणाऱ्या या संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. अगदी असेच आपले अनेक जन्म होतात. आपापल्या कर्मानुसार जीव जन्म घेतो, परंतु ज्या जन्मात जीवाला सद्गुरूंची प्राप्ती होते त्यालाच विशेष महत्त्व आहे. संगतीनुसार जीव भ्रमण करतो, सुख दुःख अशा बाह्य विचारात अडकतो. हा बहिरंगाचाच विचार करतो. जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय, हा अंतरंगाचा विचार केला जात नाही. तो केवळ अयोग्य संगतीच्या कारणामुळे. सातत्याने बहिरंगातच आपण जीवन व्यतीत करत गेलो तर जन्म घेऊन वाया गेल्याप्रमाणे आहे. अंतरंगाचे विचार सातत्याने यावे असे वाटत असेल तर संगती तशीच असायला हवी. आणि ही संगती असावी तर ती केवळ श्री सद्गुरूंची. बाह्यतः आपण सत्कर्म आचरण करत राहणे, चित्तात सतत सद्गुरूंचा ध्यास ठेवणे, यानेच खरे सद्गुरू आपल्याला भेटतील. ते भेटले की तीच आपली खरी संक्रांत, मकर संक्रांत, आणि तोच आपला पर्वकाळ. असे प्रकाशानंद यांचे शब्द आठवत असताना हरीची बालाजी मंदिरात गाभाऱ्यात ध्यानात तंद्री लागली. तो दिवस होता रथसप्तमीचा. अनेक जण बाहेर दर्शनाला येत होते. हरीला त्याचे भान नव्हते. माध्यान्ह काळी नैवेद्य आरती झाली आणि क्रमाने भोजन प्रसाद घेऊन हरी पुन्हा शांत बसला. त्याचे पुन्हा ध्यान लागले. सद्गुरू मानल्याप्रमाणे स्वामी प्रकाशानंद त्याला पुन्हा पुन्हा आठवत होते. हरी स्वतःशीच चिंतन करू लागला. व्यवहारात अनेक गुरु आहेत, अनेक मतांचा गलबला आहे, अनेक संप्रदाय आहेत, देवताही अनेक आहेत. सद्गुरू म्हणून आपल्याला कोण मिळेल नक्की? आपण नेमके कोणत्या मार्गाने जायचंय? ध्यान करताना आनंद तर मिळतोय, त्यात एक प्रकारची शांतता देखील अनुभवायला मिळते. पण यालाच जर अनुभूती असं ग्रंथ म्हणत असतील तर ती अनुभूती कायम कशी टिकेल? सर्वानुभूती भगवंत असा प्रत्यक्ष अनुभव मला कसा मिळेल? स्वामी सांगत होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे केवळ सद्गुरू देऊ शकतात. प्रत्येकाचे जन्मोजन्मी सद्गुरू एकच असतात. मग माझे सद्गुरू मला कधी भेटतील? नामस्मरण करण्याचा अभ्यास करायला स्वामी सांगत होते. मग ते करण्यात मी कमी पडतोय का? असे सुरू असलेले चिंतन थांबवत
हरी पुन्हा नामस्मरण करू लागला. असा त्याचा काही काळ गेला. सवयीप्रमाणे सायंकाळची स्नान संध्या हरीने संपन्न केली. संध्या झाल्यावर क्रमाने सायंपूजा संपन्न करून हरी गाभाऱ्यातून बाहेर पडला. त्याची तंद्री लागलेली होती. आतमध्ये सद्गुरूंचा अखंड ध्यास लागलेला होता. आजूबाजूला कोण आहे हे न पाहता हरी मंदिराच्या गच्चीवर जाऊन बसला. अस्तमानचा काळ होता. नेहमीचे स्थान असल्याने जगदंब या आवडत्या नामामध्ये हरीला लगेचच ध्यान लागले. गच्चीवर कोणीही येत नसे. नेहमीच्या भावावस्थेत पद्मासनात हरीचे भान हरपून गेले. जगदंब जगदंब जगदंब. अचानक हरीला प्रचंड असा प्रकाशाचा झोत डोळ्यांवर आलेला जाणवला. सुरुवातीला त्याचं ध्यान मोडलं नाही, पण जेव्हा त्या प्रकाशाची तीव्रता सहनच होत नव्हती त्यावेळी हरीने थोडे डोळे किलकिले करून पाहिले. प्रचंड अशा प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर हरीला एक मानव आकृती दिसत होती. त्या व्यक्तीचं सौंदर्य दैवी भासत होतं. मानवी आकृती असूनही मानव नाही अशी जाणीव अंतर्मनाला झाली. त्या दिव्य विभूतीला नकळत हरीने दंडवत घातला. त्याबरोबर हरीच्या मस्तकावर हात फिरवल्याप्रमाणे त्याला जाणवले. अलख आदेश. असा आवाज हरीला जाणवला. वास्तविक बाह्य जगतात कोणालाही ऐकू येईल असा आवाज नव्हता. केवळ सूक्ष्म स्वरूपात असे ते बोलणे होते. हरीला ते समजले. हरी आणखी तन्मयतेने ते ऐकू लागला. ती विभूती सांगत होती, हरी हरी तुझ्या नामस्मरणाने, तुझ्या ध्यासानं इथं यायला लावलंयस तू. खरोखर खरोखर धन्य आहेस तू हरी. तू तुझ्या सद्गुरूंना अनुभवतोयस. आपल्याला अखंड नाम घ्यायचंय. जगदंबेचं अखंड नामस्मरण करायचंय. कुलदेवता आई जगदंबेची आपल्याला नियमित उपासना करायची आहे. आपली नाथ परंपरा आहे. तुझ्या सद्गुरूंना सिद्ध म्हणून ओळखतात. बाह्य आचार आणि मार्ग वेळोवेळी सांगितले जातील. केवळ अखंड नामस्मरण सुरू ठेवावं. आता तुला मंत्र दिला जाईल. तो मंत्र स्मरणात ठेव. हरी, या मंत्राचं नित्य स्मरण ठेव. नित्य जप करत राहा. योग्य वेळी योग्य मार्ग निश्चितपणे सांगितला जाईल. सद्गुरु आज्ञेने चालणे हाच आपला रिवाज. हीच आपली परंपरा. जय जगदंब. असे सांगताच ती विभूती प्रकाशात एकरूप झाली. हळूहळू प्रकाश विरळ झाला. हरी त्या वाणीला ऐकताना प्रचंड एकाग्र झाला होता. प्रकाश झोत गेल्याने त्या तंद्रीतून जागृत अवस्थेत यायला काही काळ लोटला. जागृत झाल्यावर हरीने स्वतःला जरा चाचपडले. त्याला सत्य परिस्थिती, स्वप्न की कल्पना यात संभ्रम निर्माण झाला. मात्र काही क्षणातच
त्याने स्वतःला सावरले. त्याच्या नेत्रातून अखंड अश्रुधारा येत होत्या. बराच काळ हरी त्याच पद्मासनाच्या स्थितीत होता. दृष्टीसमोरचे प्रकाशाचे अवतरण संपले होते, मात्र हरीच्या अंतःकरणात एका प्रकाशाने जन्म घेतला होता. हरीला सद्गुरूंविषयी कृष्णानंद स्वामी काय म्हणाले, पुढे हरीची काय वाटचाल ठरली, हे सर्व पाहूयात पुढील कथाभागात. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी.